भारत पाकिस्तान मॅचला ठाकरेंच्या शिवसेनेचा कडाडून विरोध। अमित शहांच्या मुलासाठी पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळताय का, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर संजय राऊतांनी लिहिलं थेट मोदींना पत्र। अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलार यांची भेट। राज ठाकरे आणि शेलारांमध्ये पॅचअप होण्याची शक्यता। दोघांमध्ये दुरावा नव्हताच, अमित ठाकरेंनी केलं स्पष्ट। गणेशोत्सवाच्या काळात शाळांच्या परीक्षा नकोत, अमित ठाकरेंची आशिष शेलारांकडे मागणी योग्य असून मुख्य सचिवांशी बोलल्याची शेलारांची माहिती। मुंबईतील मालवणीच्या टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध। वर्षा गायकवाड, असलम शेख यांच्या नेतृत्वात आंदोलन, पण सरकार खासगीकरणावर ठाम। 35 शाळांमध्ये उपक्रम यशस्वी झाल्याचा दावा। बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करतात, महाराष्ट्रामध्ये झालं तेच बिहारमध्ये होणार। फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। कोल्हापूर शहरात कमानीजवळ फलक आणि साऊंड सिस्टीम लावण्यावरून 2 गटांमध्ये तुफान राडा। रात्रीच्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या नंतर आज तणावपूर्ण शांतता। पोलिसांनी घेतली दोन्ही गटांची बैठक। शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा अजब सल्ला। सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नसल्याचं सांगत हात झटकले। भिवंडीमध्ये रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये पडून एका डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू। कल्याणमध्ये खड्ड्यांच्या विरोधात मनसेचं टाळ मृदुंगाचा गजर करत आंदोलन। रस्ते द्या नाहीतर गादी सोडा अशा दिल्या घोषणा। चाकरमानी नाही, आता कोकणवासीय या शब्दाचा वापर। अजित पवार यांनी दिले प्रशासनाला निर्देश। लवकरच परिपत्रक काढण्यात येणार। उत्तराखंडमधल्या चमोलीमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी। एका तरुणीचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता। ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती। अनेक दशकांची परंपरा असलेल्या मारबत उत्सवाचा नागपूरमध्ये उत्साह। काळ्या पिवळ्या मारबतच्या मिरवणुकीसाठी नागपूरकरांची तुफान गर्दी। मारबत उत्सवाला तब्बल 144 वर्षांची परंपरा। पद्मश्री पुरस्कार विजेत्या पद्मजा फेणाणी माझा कट्ट्यावर। कुसुमाग्रज, लता मंगेशकर आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयीच्या जागवल्या आठवणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।